नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की नागवेलीला खतं कोणते कोणते द्यायचे असतात. तर सगळ्यात पहिले पाहून घेऊ मित्रांनो, नागवेली तसं पाण्याचं झाड आहे, तर त्याला पानं जास्त लागतात. तर नागवेलीसाठी मित्रांनो आपल्याला नायट्रोजन बेस फर्टिलायझर्स वापरायला पाहिजे. म्हणजे मित्रांनो ज्यांच्यात नायट्रोजन खूप चांगलं असते. तसं तर रासायनिक खतं नाही टाकायला पाहिजे, पण समजा तुम्ही रासायनिक खतं झाडांमध्ये वापरत असाल तर मग तुम्ही NPKचा वापर करू शकता. आणि जसं आता मित्रांनो ऑर्गॅनिकमध्ये येऊन जाऊ, जसं मी पण माझ्या झाडात सगळं ऑर्गॅनिकच वापरतो, रासायनिक खतं नाही वापरत. तर ऑर्गॅनिकमध्ये मित्रांनो आपलं जे आहे शेणखत आहे ते बेस्ट असते मित्रांनो झाडाला देण्यासाठी. शेणखत नसेल तर मग मित्रांनो तुम्ही शेणखत, गांडूळ खत म्हणजे वर्मी कंपोस्ट किंवा किचन वेस्ट कंपोस्ट या तिघांपैकी कोणतंही खत झाडाला 1 महिन्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा नक्की देऊन द्यायचं आहे. हे तिन्ही घरच्या घरी कसं तयार करायचं, झाडात कसं वापरायचं चॅनलवर आधीच व्हिडिओ टाकून ठेवला आहे, नक्की पाहाल. आणि समजा मित्रांनो नागवेलीचे जे पानं आहे ते पिवळे पडत आहे आणि तुमचे पानं जसं तुम्ही हे वेल पाहू शकता, याचे पानं एकदम हिरवेगार आहेत तसे नाही असतील मित्रांनो, मग तुम्हाला 1 चमचा 1 लिटरमध्ये ॲप्सम सॉल्ट टाकायचं आणि झाडावर चांगल्याने त्याची फवारणी करून द्यायची. ॲप्सम सॉल्ट काय असते, झाडात कशी वापरायची आधीच चॅनलवर व्हिडिओ आहे, त्याची पण लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात देऊन देईल. अजून मित्रांनो बाकी काही दुसरे कोणते खतं वापरायची तेवढी जास्त गरज नाही आहे, बस जेवढे सांगितले तेवढेच खतं तुम्हाला वापरायला पाहिजे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता स्क्रीनवर खतांची प्लेलिस्ट येत असेल, त्याला क्लिक करून नक्की पाहाल. त्याच्यात मी सगळे व्हिडिओमध्ये सांगितलेले खताचे व्हिडिओज त्या प्लेलिस्टमध्ये आहे, त्याला क्लिक करून नक्की पाहाल. गार्डनिंगच्या सिरीजच्या व्हिडिओलाही नक्की पाहाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.